लाडकी बहीण योजना आठवा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल बऱ्याच ताई प्रश्न विचारत आहेत की सर आठवा हप्ता नेमका भेटणार आहे कधी। बऱ्याच ठिकाणी न्यूज मध्ये सांगितलं जात आहे की बाबा आठवा हप्ता वाटप झालेला आहे, आठवा हप्ता आता सुरू झालेला आहे, आता 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत, आता तुम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये भेटणार आहेत। तर अशा काही न्यूज या ठिकाणी समोर येत आहेत, ते लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो डायरेक्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काल सगळ्याला वाटत होतं की पैसे येतील, पण या ठिकाणी 21 फेब्रुवारीला पैसे आलेले नाहीत। परत सांगतोय 21 तारखेला आठवा हप्ता आलेला नाही। सगळ्याला वाटत होतं, टीव्ही मध्ये पण त्यांनी बातमी दिली होती, पण ती बातमी चुकीची ठरलेली आहे आणि आठवा हप्ता काल आलेला नाही। आता बऱ्याच ताईंचा प्रश्न आला असेल की सर 21 तारखेचं सोडून द्या, मग 22 फेब्रुवारीला म्हणजे आज पैसे आलेत का? डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो, आज देखील पैसे आलेले नाहीत। जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, फेक गोष्टी सांगत असेल की बाबा आज पैसे येतील, संध्याकाळी पैसे पडणार आहेत, रात्री पैसे पडणार आहेत, हे पण अजून बघा लक्षात घ्या, आतापर्यंत तर कुणाला पैसे आलेले नाहीत, आज देखील पैसे आलेले नाहीत। 22 फेब्रुवारीची पण आपण वाट बघितली, 22 फेब्रुवारीला पण पैसे आलेले नाहीत। लक्षात घ्या, हा फेब्रुवारी महिना 28 तारखेचा आहे, म्हणजे कमी दिवस असतात। तर असं वाटत होतं की बाबा कमी दिवस असल्यामुळे पैसे लवकर येतील, पण असं काही झालेलं नाहीये। अजितदादा पवार यांनी 15 फेब्रुवारी सांगितलं होतं बघा, 15 फेब्रुवारी या ठिकाणी सांगितलं होतं अजितदादा पवार यांनी की मी कालच या ठिकाणी 3500 कोटीच्या चेकवर सही केली आहे आणि तुम्हाला 8 दिवसाच्या आत पैसे येऊन जातील। 8 दिवसाच्या आत जर आपण 14-15 तारखेपासून पकडलं 8 दिवस आधी, तर 23 फेब्रुवारी ही 23 फेब्रुवारी येते आणि त्याच्या आत त्यांनी पैसे वाटप होतील अशा स्वरूपाचे त्यांनी सांगितलं होतं, पण ते पण सत्य झालेलं नाही। म्हणजे आज 22 तारखेला देखील पैसे आलेले नाहीत। आता वाट बघायची, उद्या 23 तारीख, उद्या 8वा दिवस आहे, म्हणजे 8वा दिवस कधी आहे? उद्या 23 तारखेचा। आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे 8 दिवसाच्या आत, म्हणजे 23 तारखेला आता पैसे येतील का नाही, आता सगळ्यांचं लक्ष लागलंय 23 तारखेला। आता बऱ्याच ताई म्हणत असतील, बरेच लाडके दादा म्हणत असतील की सर रविवारी पैसे येतात का? सर रविवारी आम्हाला ह्या सरांनी सांगितलंय रविवारी पैसे येणार नाहीयेत, या ठिकाणी आम्हाला सांगितलंय रविवारी पैसे येत नसतात, या न्यूजपेपरला आम्ही वाचलंय सर की रविवारी पैसे येत नसतात, सर हप्ता रविवारी येत नसतो। लाडक्या ताईंनो, लाडक्या दादांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या, मी अनुभव सांगतोय, जवळजवळ 6 ते 7 महिने मी लाडक्या बहिणीवर तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकत आहे। लक्षात घ्या, मागचे तुम्ही कोणते पण दिवस बघा, कोणते पण हप्ते उघडून बघा, रविवारी देखील पैसे आलेले आहेत। जर वरून आदेश आले, लक्षात घ्या, वरून सरकारचे आदेश आले, पैसे डीबीटी होण्याचे आदेश आले, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे 8 दिवसात पैसे येणार आहेत, जर त्यांनी वरून पैसे सोडले असतील तर 100% रविवारी देखील पैसे येतात। आता म्हणताल की सर तुम्ही याचा सबूत काय, पुरावा काय? पुरावा देखील देतो। 26 जानेवारी जाऊन उघडून बघा, 26 जानेवारीला काय होतं। 26 जानेवारीला तर काहीच चालू नसतं, तुमचा न्यूजपेपर पण बंद असतो, सगळ्याच गोष्टी बंद असतात, म्हणजे अशी एकमेव तारीख आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट याला काहीच चालू नसतं। त्या 26 जानेवारीला देखील पैसे आलेले आहेत, वाटप झालेलं आहे। रविवारी 26 जानेवारी रविवारी होता, त्या दिवशी देखील पैसे आलेले आहेत। मागचा 7वा हप्ता तुम्ही जाऊन बघू शकतात। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, उद्या आहे 23 फेब्रुवारी, आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी खूप उत्सुकता लागली। मी स्वतः माझं पण सांगतो बघा, मला आज बरं नाहीये, आजारी आहे मी सध्या, तरी पण मला पण वाटतंय की बाबा लाडक्या ताईंना पैसे यावेत। ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे मी, कालपासून झालंय की बाबा काल पैसे येतील असं वाटलं होतं, सगळ्याला वाटलं होतं, बातमीमध्ये आलतं, टीव्ही मध्ये आलतं की बाबा वाटप सुरू झालंय, वाटप होणार आहे, वित्तमंत्र्यांनी सांगितलंय, यांनी सांगितलंय पैसे देणार आहेत, पण काल पैसे आले नाही। आज वाट बघितली, मी पण वाट बघितली, सगळ्या लाडक्या बहिणीने तुमच्या सोबत बघा, मी पण आहे, मी काय असं वेगळं नाही की असं नाही की बाबा मला पैसे भेटत नाही, हप्ता भेटत नाही म्हणजे मी वेगळा आहे, तुमच्या बरोबरच मी तुमचा लाडका दादा आहे। 6 ते 7 महिन्यापासून आपला संबंध चालू आहे। लाडक्या ताईंनो, तुमचा मी भाऊ आहे, तर मला पण असं वाटत होतं की काल पैसे येतील, आज पैसे येतील, आले नाहीत।
फेक गोष्टी मी कधीच सांगत नाही, फेक न्यूज सांगत नाही. ज्या गोष्टी टीव्हीवर येतात, न्यूजपेपरला येतात किंवा मला पत्रकारांकडून कळतात किंवा वरून कुठून समजतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. माझा अनुभव मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, उद्या आहे 23 फेब्रुवारी. मी परत एकदा देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे की उद्या सगळ्या लाडक्या ताईंना पैसे भेटावेत. बघा रविवारी असला तरी मी सांगतोय आणि 24 तारीख आता राहिलं 24 तारीख. बरेच म्हणत असतील की सर 24 तारखेला पैसे येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लहान पोराला पण माहिती आहे की 24 फेब्रुवारीला पैसे येणार आहेत, कारण राहिली 24 फेब्रुवारी, एकच तारीख राहिले. जर कोणी म्हणत असेल ओरडोरडू सांगत असेल की मी सांगतो 24 फेब्रुवारी, 100% 24 फेब्रुवारी येणारच पैसे. 28 तारखेचा महिना आहे, 3-4 दिवस आरामात लागतात पैसे वाटप व्हायला. तर 24 फेब्रुवारीला तर ते देणं भागच आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाही. डोळे झाकून द्यावाच लागणार आहे 24 तारखेला. त्याच्यामुळे 24 तारीख जर कोणी सांगत असेल की मी 24 तारीख सांगतोय, 24 तारखेला 100% पैसे येणारच आहे, त्याच्याबद्दल तर काही वादच नाही. पण जर अगोदर आले तर खूप आनंद झाला असता. मला देखील जसा लाडक्या ताईंचे मला मेसेज येत आहेत, लाडक्या ताई म्हणतात की सर खूप गरज आहे सर, मला खूप काळजी लागली आहे सर, मला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटेल का नाही सर, माझं नाव कट झालंय का सर, एवढ्या 5 लाख ताईंचे नाव कट केलेत, 9 लाखाचा पुढे आकडा आलाय की सर माझं नाव कट झालंय का, मला सर 6वा हप्ता भेटला नाही सर, मला 7वा हप्ता भेटला नाही सर, मला यावेळेस पैसे भेटतील का नाही. याच्यामुळे मला पण दुःख होत आहे की बाबा ह्या लवकरात लवकर ह्या वेळेचे पैसे भेटून द्या, कारण की तपासण्या चालू झाल्यात. तपासण्यामध्ये कुणी अडकलं, आपली लाडकी बहीण अडकली आणि तिला पैसे भेटले नाहीत तर मला खूप वाईट वाटणार आहे. त्याच्यामुळे मला असं देखील वाटतंय, भले काल पैसे आले असते तर खूप आनंद झाला असता, आज पैसे आले असते तर खूप आनंद झाला असता, उद्या पैसे यावेत. मला असं वाटतंय लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सांगतोय की उद्या पैसे जर आले तर खूप चांगलं होईल आणि लवकरात लवकर समजून येईल की उद्या कोणत्या कोणत्या ताईला पैसे येणार. 2,35,00,000 ताईपर्यंत हा पैसे भेटणार आहेत. आता माझं असं मत आहे की उद्या जर पैसे आले, रविवार असताना देखील पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण मागच्या वेळेस पण हप्ते रविवारी आलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की रविवारी हप्ते येत नाहीत, रविवारी देखील हप्ते चालू असतात. त्याच्यामुळे आला तर चांगलीच गोष्ट आहे. आता नाहीच आला उद्या तर लक्षात घ्या उद्या जर नाहीच आला तर लक्षात घ्या एकच गोष्ट राहिली, 24 तारीख. 24 फेब्रुवारी सोमवार आहे, त्या दिवशी तर म्हणजे डोळे झाकून यायलाच पाहिजेत पैसे. म्हणजे असं काही त्याच्यात मोठं काही हे नाही की बाबा खूप मोठी गोष्ट झाली का मी 24 तारीख सांगितली त्याच दिवशी पैसे आले, असं काही होणार नाहीये. राहिली एकच दिवस, तो 24 तारीख राहिलाय. 24 तारीख म्हणजे लहान शेंबड्या पोराला पण माहिती आहे की 24 तारखेला पैसे येणार आहेत म्हणून. म्हणजे ते तर सोपी गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की 24 तारीख तर ते डोळे झाकून पैसे येऊ शकतात. त्याच्यामुळे फक्त जर उद्या का वाट बघायची आहे, उद्या आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की 8 दिवसाच्या आत पैसे येतील. उद्या जर आलं तर खूप चांगलं होईल. देवाच्या चरणी तुमच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आजारी असताना पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल माझा आवाज खूप मोठा आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमची काळजी असते म्हणून मी एकदम मोठ्या आवाजात बोलत असतो, मोठ्या याच्यामध्ये काळजीपोटी तुम्हाला सांगत असतो. पण आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज जास्त येत नाहीये, घसा बसलेला आहे, थोडी तब्येत डाऊन आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका, सगळ्यांना सांगतो काळजी करू नका. परत सांगतोय लाडक्या ताईंनो, हा लाडका दादा तुमच्या सोबत असणार आहे, सदैव सोबत असणार आहे. पैसे तुम्हाला भेटले तर आनंदच आहे, तुम्हाला भेटले. ज्या ताईंना पैसे भेटणार नाहीयेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, त्यांच्यासाठी झटत राहणार आहे. ई-केवायसी मुळे असून द्या, डीबीटी मध्ये असून द्या, रेशन कार्डमुळे असून द्या, उत्पन्नाच्या दाखल्यामुळे असून द्या, नंतर 4 चाकीमुळे असून द्या, कोणत्या पण कारणानुसार त्यांच्यासाठी मी लढत राहणार आहे. बघा मी अजून एक गोष्ट सांगतो, तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतोय. निराधार ज्या ताई आहेत त्यांचे पैसे या ठिकाणी कट केलेत सरकारने. निराधार योजना ज्याला 1,500 रुपये भेटतात त्याला लाडक्या बहिणीतून वगळण्यात आले. सरकारकडे मी मागणी मागतोय तुमच्या वतीने, निराधार ताईंचे पैसे कट करू नका. ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे 2100 रुपये होतील त्यांना 600 रुपये भेटायला पाहिजेत. लाडक्या बहिणीमधून त्यांना वगळू नका. लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी हा लाडका दादा सोबत असणार आहे. लक्षात घ्या. अजून एक गोष्ट सांगतो, 4 चाकी वाहन सरकारला मी एक मागणी करणार आहे. 4 चाकी वाहन जर ते पोट भरायसाठी जर लाडक्या ताई घेत असतील त्यांची लाडकी बहीण योजना बंद करू नका. सरकार मायबाप त्यांची लाडकी बहीण योजना बंद करू नका. पोट भरण्यासाठी त्यांनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे सरसकट 4 चाकींचा पण विचार करू नका. लाडक्या ताईनं तुमच्यासाठी सरकारकडे मी मागत राहणार आहे, तुमच्यासाठी मी झटत राहणार आहे. काळजी करू नका. फक्त आज थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे बोलत नाहीये जास्त, इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडत असतील, मी सांगितलेली माहिती जर आवडत असेल नक्की लाईक करायचंय, छान छान कमेंट्स करायच्यात.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.